How many three-digit numbers can be formed from the digits 0, 1, 3, 5, 6 if the repetition of digits are allowed? आणि सेकंड मध्ये विचारलंय are not allowed. So how many three-digit numbers आपल्याला फॉर्म करायचे using the digits 0, 1, 3, 5 and 6 या नंबरचा उपयोग करून आपल्याला तीन अंकी संख्या तयार करायच्या आणि दोन एक्झाम्पल आहेत आपली. एक आहे नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे आणि एकामध्ये अलाउ नाही. आता थ्री डिजिट नंबर तयार करायचा, तीन अंकी संख्या तयार करायच्या. आता तीन अंकी संख्या म्हणजे अशी संख्या असेल, आता या तिघांचा उपयोग केला तर 135 ही एक संख्या झाली बघा, 356 ही दुसरी संख्या झाली, किंवा 5 लिहिलं मी, मग 6 लिहिलं आणि मग 0 लिहिलं तर ही 560 संख्या झाली. तीन अंकी संख्यामध्ये तीन डिजिट आले. मग तीन डिजिट आले म्हणजेच काय झालं बघा, तर एक आली 100 प्लेस, दुसरी आली टेन्स प्लेस आणि तिसरी आली युनिट्स प्लेस. तीन अंकी संख्यामध्ये तीन प्लेसेस असतात, तीन स्थान असतात, शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान. मग आपल्याला या अंकांचा उपयोग करायचा. आपल्याकडे अंक कुठले आहेत? 0 आहे, 1, 3, 5 आणि 6. आता बघा, जर मी हा 0 लिहिला, मी आता सिलेक्ट कुठले केले अंक बघा, 0, 5 आणि 1 हे तीन अंक सिलेक्ट केले आणि मी इथं लिहिलं 0, 5 आणि 1, तर माझी संख्या काय झाली, तर फक्त 51 झाली, कारण 0 मी कुठे लिहिला, 100 प्लेसला लिहिला. सो इफ यू पुट 0 in 100 place, then number form is only two digit number. तर तो नंबर काय असतो, तर फक्त दोन अंकी संख्या तयार होते. जर 0 तुम्ही 100 स्थानी लिहिला, शतक स्थानी लिहिला, 100 प्लेसला लिहिला, तर तयार होणारी संख्या ही फक्त दोन अंकी संख्या असते. म्हणजे आपण पहिल्यांदा चेक काय करायचं, तर आपल्याला जे डिजिट दिले या डिजिट मध्ये 0 आहे का बघायचं. जर 0 असेल तर तो इथं लिहायचा नाही. इफ in given digits there is 0, then don't write 0 in 100 place. तो 0 इथं चालेल बघा, 501 ही तीन अंकी संख्या आहे, किंवा 510 म्हणजे 510, 501 यामध्ये 0 आहे, पण तो टेन्स प्लेसला किंवा युनिट्स प्लेसला चालेल, पण 100 प्लेसला चालणार नाही. म्हणजे दिलेल्या अंकामध्ये जर 0 असेल तर तो पहिल्या स्थानी लिहायचा नाही. जर तुम्हाला तीन अंकी संख्या तयार करायची असेल तर 100 प्लेसला, 4 अंकी संख्या तयार करायची असेल तर अजून इकडे एक संख्या वाढणार म्हणजे 1000 प्लेस होणार. 1000 प्लेसला तुम्ही 0 लिहिलं तर ती तीन अंकी संख्या तयार होईल, बरोबर. हा, मग 0 आपल्याला इकडे लिहिता येत नाही. म्हणजे पहिली कंडिशन काय झाली आपली, तर 0 इथं लिहायचा नाही या 100 प्लेसला. मग आता 100 प्लेसला काय काय चालेल तुम्हाला बघा बरं. 1 चालेल, 3 चालेल, 5 चालेल आणि 6 चालेल, बरोबर. गिवन डिजिट्स आर 0, 1, 3, 5 and 6. So you cannot write 0 in 100 place because new number form is only two digit number. So you can write only 1 or 3 or 5 or 6 in 100 place. 100 place ला आपण काय काय लिहू शकतो, एक तर 1 किंवा 3 किंवा 5 किंवा 6. सो 100 प्लेस ची जागा किती वेगवेगळ्या प्रकारे भरली बघा आपण, किती वेगवेगळे प्रकारे आपल्याला ती जागा भरता येते, तर 4 वेगवेगळ्या प्रकारे. आपल्याकडे 4च ऑप्शन्स आहेत, हे 4 ऑप्शन. या 4 पेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्याला ती संख्या भरता येत नाही, कारण आपल्याकडे एवढेच डिजिट आहे. सो 100 प्लेस कॅन बी फिल्ड बाय ओनली 4 वेज, बरोबर. आता पहिल्या गणित सोडूया. नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे, म्हणजे जो अंक तुम्ही इथं लिहिणार आहे तो इथं लिहिलेला चालेल आपल्याला, बरोबर ना. आता यातला कुठला तरी एक अंक तुम्ही इथं लिहिणार. फॉर एक्झाम्पल आपण 5 लिहिला तर 5 इथं पण चालेल, इथं पण चालेल, बरोबर. मग आता तुमच्याकडे अंक किती आहेत, इथं 0 चालण्यासारखं आहे ना आता, म्हणजे इथं 0 चालेल, चालेल 5 पण चालेल का, नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे म्हणजे 5 पण चालेल, 1 पण चालेल, पुन्हा 3 पण चालेल, 6 पण चालेल, बरोबर. म्हणजे इथं तुम्ही कुठले कुठले अंक लिहू शकता बघा, 0, 1, 3, 5 आणि 6. कुठलाही अंक
अंक लिहू शकता. सो दिस टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 5 ways. जो नंबर तुम्ही इथं लिहिताय तो इथं लिहिलेला चालेल. सो इफ 100 place you can write 5, then 5 is again in tens place, in units place also. So again this 0 is again in tens place. 0 you can write on tens place or unit place. So you have form numbers are 0 or 1 or 3 or 5 or 6. So you have total 5 digits. So this tens place can be filled by 5 ways. आता बघा इथं आपण 6 लिहिलं सपोज, तर नंबरचा रिपिटेशन अलाउ आहे, म्हणजे पुन्हा आपण नंबर इथे लिहू शकतो. नंबर इथे लिहू शकतो. आता हेच सगळे डिजिट आपण इथे लिहू शकतो. सो युनिट प्लेस कॅन बी फिल्ड बाय 0 or 1 or 3 or 5 or 6. So again unit place can be filled by 5 ways. हे कळलं? काय केलं? 0 आपल्याला 100 प्लेसला लिहिता येत नाही. 0 cannot be in 100 place. So remaining 4 digits are here. You can write any one digit in this 100 place. So 100 place can be filled by 4 ways. Either 1 or 3 or 5 or 6. Now in tens place, now you can write 0. And again you can write repeat number. If here is 5, then you can write here also 5. So total digits, your choices are 0 or 1 or 3 or 5 or 6. So now you have 5 options including 0. You can write any number of these 5 digits. So tens place can be filled by 5. Again similar case is here. Number is repeated here. If you write 5 here, 6 here, so you can write 6 also here. So you have 5 options. Either 0 or 1 or 3 or 5 or 6. So units place can be filled by 5 ways. So total number of ways, total 3 digit numbers. Total number of ways means total 3 digit numbers are 5 into 5 into 4. How many? This is 25 into 4 is 100. म्हणजे 100 संख्या अशा असतील की ज्या काय आहेत, नंबरचं रिपिटेशन अलाउ असेल तर या 5 नंबर्सनी तयार होणाऱ्या संख्या असतील. या 5 अंकांचा वापर करून किती संख्या तयार करता येतील? तर 100 संख्या तयार करता येतील. कशा? 100 place can be filled in 4 ways, tens place can be filled in 5 ways, units place can be filled in 5 ways. So total number of ways means total 3 digit numbers are 4 into 5 into 5 by multiplication principle. आला? आता हे झालं नंबरचं रिपिटेशन अलाउ असेल तर. आता नंबरचं रिपिटेशन अलाउ नसेल तर काय होईल? आता सेम गणित आहे, तेच गणित असणार, फक्त काय झालं तर नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे. म्हणजे इथं येणार 100 प्लेस, मग येणार टेन्स प्लेस आणि मग येणार युनिट प्लेस. आता याच्यात काय काय असेल बघा. आपले डिजिट कुठले कुठले आहेत? पुन्हा 0, 1, 3, 5 आणि 6. So if you write here 0, then number form is only 2 digit number. मगाशी आपण बघितलं 0 इथं लिहिला तर आपल्याला 2 अंकी संख्याच मिळते आणि आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणजे पहिली कंडिशन, या पहिल्या प्लेसला 0 लिहायचा नाही. So 0 cannot be in 100's place. You can write here only remaining 4 digits 1, 3, 5 and 6. If you write here 0, then number form is only 2 digit number. So 100's place can be filled by either 1 or 3 or 5 or 6. 100's place ला तुम्ही काय काय लिहिणार? एक तर 1 लिहिणार किंवा 3 लिहिणार किंवा 5 लिहिणार किंवा 6 लिहिणार. So this 100's place हा तुमचा तयार झालेला अंक आहे बरं का. हे दुसरं तिसरं काही नाही आहे. So this is your 3 digit number 566 in which now digits are repeated. So here 100's place can be filled by 4 ways. एक तर तुम्ही इथं 1 लिहिणार किंवा 3 लिहिणार किंवा 5 लिहिणार किंवा 6 लिहिणार. So 100 place can be filled by 4 ways, similar to first example. Now here numbers
digit is not repeated. So if you write here 5, then you cannot write here 5. या 5 मधला 5 जर तुम्ही इथं लिहिला तर इथं 5 लिहिता येणार नाही. मग इथं शिल्लक काय राहिलं, एकतर 1 किंवा 3 किंवा 6 आणि 0 आता चालेल, चालेल ना. टेन्स प्लेसला आणि युनिट्स प्लेसला 0 अलाउ आहे का, बरोबर. इथं जर तुम्ही 5 लिहिला तर इथं 5 लिहायचं नाही. इथं जर 6 लिहिलं तर इथं 6 लिहायचं नाही. मग काय शिल्लक राहिलं, 1, 3 आणि 5. किंवा इथं जर 1 लिहिलं तर इथं 1 लिहायचा नाही. मग काय काय लिहिणार, 3, 5 आणि 6 काही लिहा. पण इथं जो अंक लिहिणार आहे तो इथं येणार नाही. म्हणजे शिल्लक किती संख्या राहिल्या, इथं 4 आहेत, त्यातली 1 इथं गेली, कुठलीही गेली, 3 गेली असं म्हणूयात. तर आपण इथं काय लिहिणार, आयदर 1 or 5 or 6. म्हणजे 3 अंक संख्या इथं राहिल्या आणि एक 0 चालेल. 0 आता टेन्स प्लेसला चालण्यासारखा आहे. सो अगेन टेन्स प्लेस आपण किती वेगवेगळ्या प्रकारे भरणार, तर आयदर 1 नी किंवा 6 नी किंवा 5 नी किंवा 0 नी. सो टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 4 ways. आता नंबरचं रिपीटेशन अलाउ नाही. सो repetition is not allowed. So if you write here 100 plus 3, you cannot write here 3. So remaining numbers are only 1, 5 or 6, means 3 remaining numbers and this 0. So there are 4 numbers. So any one digit is here. Now suppose we write here 5. So tens place can be filled by 4 ways, either 0 or 1 or 5 or 6. Again, if you write here 5, you cannot write here 5. बरोबर ना. मग इथं जर 4 अंक असतील तर त्यातला पुन्हा 5 आपला गेला, म्हणजे शिल्लक काय राहिलं, 6, 1 आणि 0 राहिले. 3च अंक शिल्लक राहिले, कारण नंबरचं रिपीटेशन करायचं नाही. म्हणजे इथं युनिट्स प्लेसची जागा किती वेगवेगळ्या प्रकारे भरणार आपण, तर फक्त 3 वेगवेगळ्या प्रकारे भरणार. So if you write here 5, you cannot write here 5. So only remaining digits are 1, 6 and his this 0. हे सॅम्पल ला तुम्हाला दाखवतीये मी. हे असंच असेल असं नाही बरं का, हे सॅम्पल आहे. इथं मात्र आपल्याला हेच लिहावं लागेल. हे तुमचं सॅम्पल आहे. मग आपला अंक सपोज इथं आपण 1 दिला तर आपला अंक काय तयार झाला, 351. 351 संख्या झाली की ज्याच्यामध्ये नंबरचं रिपीटेशन नाही. जो अंक इथं आहे तो इथं नसेल, जो अंक इथं आहे तो इथं नसेल, कुठे रिपीट करायचं नाही. So 100 place can be filled by 4 ways. Here 0 you cannot write, so 100 place can be filled by 4 ways. Now in tens place there are remaining 3 digits and this 0. So 110 place can be filled by again 4 ways. Now there are remaining 3 digits only. So units place can be filled by 3 ways. Now by multiplication principle, total number of digits are, हे किती झाले बघा, 4 चौक 16, 16 त्रिक 48. आता हे 48 नंबर्स असे आहेत की ज्यामध्ये नंबरचं रिपीटेशन झालेलं नाही. म्हणजे जो अंक तुमचा 100 ला आहे तो इकडं नसेल किंवा जो इथं आहे तो इथं नसेल, नंबरचं रिपीटेशन होणार नाही. तर आपल्याला रिपीटेशन केलं तर 100 संख्या मिळतात आणि रिपीटेशन केलं नाही तर 48 संख्या मिळतात. हे असं गणित आधी सोडवायचं. हे सॅम्पलला तुम्हाला मी सांगितलंय की नंबर्स कसे लिहिता येतील म्हणून हे लिहिलंय. हे असंच असतं असं नाही, तुम्हाला वेगवेगळा नंबर तयार करता येतो. हे फक्त मी तुम्हाला दाखवलं. तुम्हाला हे असं जमलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते रेखीय गणित सोडवायचं. मग आता हेच गणित आपल्याला आता सगळं थेरॉटिकल मांडायचंय. मग आता आपण ते थेरॉटिकल मांडूयात सगळं गणित. बघा पहिल्या एक्झाम्पल सोल्युशन लिहितोय आपण. इथून आपलं पहिलं एक्झाम्पल स्टार्ट झालं. त्याच्या पहिल्या 4 ओळी आहेत त्या दोन्ही एक्झाम्पल साठी 2 वेगवेगळ्या प्रकारे दिले एक्झाम्पलला आपल्याला सोडवायचं. सो वी हॅव टू फॉर्म 3 डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 0, 1, 3, 5 and 6. या 5 अंकांचा उपयोग करून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायच्या. सो यू हॅव टू फॉर्म 3 डिजिट नंबर्स युजिंग दिस डिजिट्स 0, 1, 3, 5 and 6. So in 3 digit numbers there are 3 places: hundreds place, tens place and units place. 3 अंकी संख्यामध्ये काय असतं, एक असतं शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान. आता इथून आपलं पहिलं एक्झाम्पल सुरू झालं. सो रिपीटेशन ऑफ डिजिट्स आर अलाउड. पहिल्यामध्ये आपल्याला कंडिशन होती नंबरचं रिपीटेशन अलाउड आहे. मग पहिलं एक्झाम्पल आपण सोडवतोय. 0 कॅनॉट बी इन हंड्रेड्स प्लेस.
आपल्याला 0 लिहिता येत नाही. Hence, hundreds place can be filled in by any one of the remaining 4 digits 1, 3, 5 and 6. So, hundreds place ला आपण काय काय लिहिणार? Either 1 or 3 or 5 or 6 यापैकी कुठलाही एक डिजिट लिहिणार. Any one of these 4 digits. So, hundreds place can be filled by 4 ways. यातला कुठल्याही एका प्रकारे आपण भरणार आहे म्हणजे आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. सो हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 4 वेज असं आपण लिहिलं. त्याच्यानंतर नंबरचं रिपिटेशन अलाउ नाही. सिन्स रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर अलाउ, समजाचं रिपिटेशन अलाउ आहे याच्यामध्ये. सो टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द गिवन 5 डिजिट्स. आता 0 इथं चालणार आहे आणि टेन्स प्लेसला. So tens place can be filled by any one of these 5 digits. So tens place can be filled by 5 ways. त्यामुळे आपण tens place ची जागा वेगवेगळ्या 5 प्रकारे भरणार आहे. Now units place. Units place can be filled in by any one of the given 5 digits. Units place ची जागा सुद्धा आपण वेगवेगळ्या 5 प्रकारे लिहू शकतो. So units place can be filled in by 5 ways. Now by multiplication principle. मग आता मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा वापर करून आपण गणित सोडवतो. सो बाय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल टोटल 3 डिजिट नंबर्स आर. टोटल 3 डिजिट नंबर्स किती झाले आपले? 4 into 5 into 5 म्हणजे झाले 100. तर आपण टोटल संख्या किती तयार केल्या? तर 100 संख्या तयार केल्या की ज्याच्यामध्ये नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे. असं आपलं हे गणित आहे. बघा सगळ्या संख्या आपण घेतल्यात 0, 1, 3, 5 and 6. हंड्रेड्स प्लेसला आपण 0 लिहिणार नाही त्यामुळे हंड्रेड्स प्लेसची जागा वेगवेगळ्या 4 प्रकारे भरली. टेन्स प्लेसची जागा वेगवेगळ्या 5 प्रकारे भरली कारण नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे. आणि युनिट्स प्लेसची जागा वेगवेगळ्या 5 प्रकारे भरली. त्यामुळे टोटल मल्टिप्लिकेशन ने आपलं उत्तर किती आलं? 4 into 5 into 5 याचा आपला आन्सर आला. बघा दुसरं एक्झाम्पल. नंबरचं रिपिटेशन अलाउ नाही आता. सो रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर नॉट अलाउ. सेम तेच प्रोसेस आपल्याला करायची आहे बऱ्याच ठिकाणी. सो 0 कॅनॉट बी इन हंड्रेड्स प्लेस. नंबरची रिपिटेशन जरी अलाउ नसली तरी आता हंड्रेड्स प्लेसला आपल्याला 0 लिहिता येत नाही. हेन्स हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द रिमेनिंग 4 डिजिट्स 1, 3, 5 and 6. या 4 पैकी कुठलाही एक नंबर आपण हंड्रेड्स प्लेसला लिहिणार आहे. हेन्स हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय 4 ways. त्यामुळे हंड्रेड्स प्लेसची जागा यातल्या कुठल्या तरी एका वेगवेगळ्या 4 प्रकारे आपल्याला लिहिता येईल कारण 4 नंबर आपल्याकडे आहेत, 4 ऑप्शन्स आहेत. त्यामुळे हंड्रेड्स प्लेसची जागा आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येईल. सिन्स रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर नॉट अलाउ. नंबरचं रिपिटेशन अलाउ नाही. मग नंबरचं रिपिटेशन अलाउ नाही म्हणजे यातला एक डिजिट आपण हंड्रेड्स प्लेसला लिहिणार आहे. त्यामुळे एक डिजिट कॅन्सल होणार म्हणजे शिल्लक किती राहणार डिजिट? तर हे 3च राहणार. सो रिमेनिंग 3 डिजिट आणि आता 0 आपल्याला ऍड करता येईल आणि टेन्स प्लेसला 0 चालेल. सो टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द रिमेनिंग 4 डिजिट्स. आता हे 4 डिजिट कुठून आले बघा? तर रिमेनिंग 3 डिजिट यातला एक अंक जाणार आहे पण 3 अंक शिल्लक राहणार आहे आणि 0 असे ते 4 डिजिट आपल्याकडे असणार आहे. सो टेन्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय 4 वेज. त्यामुळे टेन्स प्लेसची जागा किती वेगवेगळ्या प्रकारे भरली? तर 4 वेगवेगळ्या प्रकारे भरली. पुन्हा युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द रिमेनिंग 3 डिजिट्स. आता इथं 4 डिजिट आहेत आपल्याकडे टेन्स प्लेसला. त्यातला एक आपण टेन्स प्लेसला लिहिणार म्हणजे शिल्लक किती राहिले? तर 3च रिमेनिंग राहिले. सो युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द रिमेनिंग 3 डिजिट्स. सो युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय 3 वेज. त्यामुळे युनिट्स प्लेसची जागा आपण 3 वेगवेगळ्या प्रकारे भरली. सो बाय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. मग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल नुसार टोटल 3 डिजिट नंबर्स आर किती झाले? हंड्रेड्स प्लेसचे 4, टेन्स प्लेसचे 4 आणि युनिट्स प्लेसचे 3 म्हणजे 4 into 4 into 3 म्हणजे झाले 48. म्हणजे नंबरचं रिपिटेशन अलाउ केलं तर आपल्याला 100 नंबर येतात आणि नंबरचं रिपिटेशन अलाउ केलं नाही तर आपल्याला फक्त 48 नंबर्स येतात. असं आपल्याला टोटल नंबर्स मिळतात. तर
दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आपण हे एक्झाम्पल लिहिलंय. पुढचा एक्झाम्पल बघा. हाऊ मेनी 3 digit numbers can be formed using the digits 2, 3, 4, 5, 6 if the digits can be repeated. नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे आपल्याला. मग नंबरचं रिपिटेशन अलाउ असताना आपल्याला या अंकांचा उपयोग करून 3 अंकी संख्या तयार करायची. सो यू हॅव टू फॉर्म 3 digit numbers using the digits 2, 3, 4, 5 and 6. सेम प्रोसेस आहे ना मगाच्या सारखी. 3 digit नंबर मध्ये एक आला हंड्रेड्स प्लेस, दुसरा आला टेन्स प्लेस आणि तिसरा आला युनिट्स प्लेस. आता आपले अंक काय काय 2, 3, 4, 5 आणि 6. या अंकांमध्ये 0 नाही, म्हणजे मागाच्या सारखी कंडिशन आता घ्यायची नाही. तुम्ही कुठलाही अंक कुठेही लिहू शकता. बघा मी इथं 3 लिहिलं, इथं 5 लिहिलं, इथं 6 लिहिलं, तर माझा अंक झाला 356. किंवा मी इथं लिहिलं 6, 3 आणि 5, तर माझा अंक झाला 635. म्हणजे कुठलाही अंक कुठेही लिहिला तरी चालतो, मागाच्या सारखी कंडिशन नाही. पहिलं इथं बघायचं 0 आहे का. 0 असेल तर तो 0 इथं लिहिता येत नाही. आता आपल्याकडे 0 नाही आहे, बरोबर. सो in 3 digit numbers there are 3 places: hundreds place, tens place, units place, and your digits are 2, 3, 4, 5 and 6. So there is no 0. Now there is no condition for hundreds place. Any number you can write anywhere in hundreds place, tens place or units place. If you write here 6, then 2 and then 4, so your number is 624. Now you start from suppose hundreds place. So hundreds place can be filled by either 2 or 3 or 4 or 5 or 6. तुम्ही हंड्रेड्स प्लेसला काही लिहू शकता, एकतर 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. सो हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय 5 डिफरंट वेज. बरोबर आहे ना. तुमच्याकडे 5 ऑप्शन्स आहेत, कुठलाही नंबर तुम्ही इथे लिहू शकता. एकतर 2 ल्या, 3 ल्या, 4 ल्या, 5 ल्या किंवा 6 ल्या. सो हंड्रेड्स प्लेस कॅन बी फिल्ड बाय either 2 or 3 or 4 or 5 or 6. Now you have 5 options to write here hundreds place. So hundreds place can be filled by 5 ways. Now numbers can be repeated. मग सपोज इथं आपण 6 लिहिला, तर तो 6 इथं पण चालणार आहे, इथं पण चालणार आहे. म्हणजे 666 हा नंबर चालणार आहे तुम्हाला. तो 3 अंकी संख्या तुमची चालणार आहे. म्हणजे जो अंक इथे आहे तो चालेल इथं. म्हणजे नंबर्स आर रिपीटेड. म्हणजे इथं 2 पण चालेल, 3 पण चालेल, 4 पण चालेल, 5 पण चालेल आणि 6 पण चालेल. So tens place can be filled by 5 ways again, because numbers are repeated. So hundreds tens place can be filled by 5 ways. Again numbers are repeated. So here you can write 2 or 3 or 4 or 5 or 6. जो नंबर तुम्ही इथं लिहिताय तो इथं लिहिलेला चालणार आहे, त्यामुळे कुठलाही डिजिट कट होणार नाही. पण जर रिपिटेशन अलाउ केलं नाही तर मात्र इकडची संख्या कमी होत जाते. So units place can be filled by 5 ways. So hundreds place can be filled by any one of these digits in 5 ways. Tens place can be filled by any one of the digits in 5 ways, because repetition is allowed. नंबर तुम्ही रिपीट केलेला चालतोय, त्यामुळे इथेही चालणार आहे, इथेही चालणार आहे, इथेही चालणार आहे. So units place also can be filled by 5 ways. Now by multiplication principle, total numbers are 5 into 5 into 5 is 125. म्हणजे 125 संख्या अशा मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये फक्त एवढेच डिजिट्स असतील, याच्या व्यतिरिक्त कुठलाही डिजिट असणार नाही. आता हेच आपल्याला लिहून काढायचं आहे. बघा सोल्युशन आपण लिहिलं. We have to form 3 digit numbers using the digits 2, 3, 4, 5 and 6. या 5 अंकांचा उपयोग करून आपल्याला 3 अंकी संख्या तयार करायची.
in 3-digit numbers there are 3 places: hundreds place, tens place and units place. 3 अंकी संख्यामध्ये काय असतं? शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान असतं. रिपिटेशन ऑफ डिजिट्स आर अलाउ. आपल्याला नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे. सो hundreds place can be filled in by any one of the given 5 digits. hundreds place ला तुम्ही या 5 पैकी कुठलाही एक अंक लिहू शकता. म्हणजे तुमच्याकडे 5 वेगवेगळे प्रकार आहेत. So hundreds place can be filled by 5 ways. Now repetition of digits is allowed. So tens place can be filled in by any one of the given 5 digits. Numbers repetition allow आहे. Since repetition of digit allowed, so tens place can be filled in by any one of the given 5 digits. Hence tens place can be filled in by 5 ways. पुन्हा तेच युनिट्स प्लेसला नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे. सो युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द गिवन 5 डिजिट्स. आता इथं आपण ही जी दोन वाक्य कंबाईन केली बघा. सो युनिट्स प्लेस कॅन बी फिल्ड इन बाय एनी वन ऑफ द गिवन 5 डिजिट्स. आणि हे पुढचं वाक्य आपण लिहित होतो ते इथं कंबाईन केलं इन 5 वेज. म्हणजे हे शेवटचं जे आहे हे आपण इथं लिहून टाकलं. हेन्स बाय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल Hence, by multiplication principle, total 3-digit numbers are 5 into 5 into 5 equal to 120. तर इथं नंबरचं रिपिटेशन अलाउ आहे आणि डिजिट मध्ये 0 नाहीये, त्यामुळं या संख्या सेमच राहिल्या. जर तिथं 0 असता तर त्या संख्यांमध्ये फरक पडतोय बघा, जे आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं. त्यामुळे नीट लक्षात ठेवायचं की 0 असेल तर काय होतं आणि 0 नसेल तर काय होतं. याच्यावर तुमच्या एक्झाम्पलचं उत्तर अवलंबून आहे.